नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. उद्योजकीय चळवळ ही काही एका घराण्यातनं वारसा म्हणून येत नाहीये, तर ती शेतीच्या बांधावर रुजते, झाडाच्या फळातनं येते, मार्केटच्या त्या कट्ट्यावर दुकानदारीप्रमाणे येते. पण ही सगळी आपण कशी आत्मसात करतो त्यावर तुमच्या श्रीमंतीची गणितं ही अवलंबून असतात. ही श्रीमंतीची गणितं अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत तुमच्या अंगणात फुलावी, किंबहुना पैशाचं झाड तुमच्या अंगणात खुलावं यासाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न म्हणजे सुवर्ण कोकण. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज बोलणार आहोत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब यांच्यासोबत. स्वागत आपलं. खरं तर श्रीमंतीची फळं तुमच्या अंगणात यावी हे बोलताना जरी सोपं असलं आणि मे महिन्याचे शेवटचे दिवस असले, काही महिन्यांनी मृग नक्षत्राचं आगमन होईल, पण परसबाग हा आपल्याकडे सगळ्यात पडीक भाग समजतो. पावसात जिथं सगळ्यात जास्त चिखल होतो, अंगणमध्ये आता बाबा इथे माती जास्त, पाणी होणार हे समजतो. पण खऱ्या अर्थानं श्रीमंतीचा तो हौद असतो. नक्कीच. नुसतं पाणी पडत नसतं, नुसती झाडं येत नसतात, तर त्या परसबागेतही खरंच श्रीमंती लपलेली असते का? नक्की ऋषी, प्रचंड श्रीमंती लपलेली असते. फक्त आपल्याला ती जाणीव असली पाहिजे की आपण एवढ्याशा छोट्या भागामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूच्या परसबागेत, अंगणात खूप काही चांगल्या गोष्टी करू शकतो. चांगल्या पद्धतीच्या भाज्या घेऊ शकतो, चांगली फुलझाडं लावू शकतो, प्रचंड उत्पन्न तिथून घेऊ शकतो. पण आपल्याला ती आवड असली पाहिजे. मुळात कसं होतंय की लोक करतात म्हणून जर आपण केलं तर काहीच गोष्टी होत नाहीत. आपल्याला स्वतःला माहिती असलं पाहिजे की मला ह्याच्यातून काय उत्पन्न घ्यायचं, किंवा इंच जागायचं. जर तुम्ही मुंबईत पाहिलं तर बिल्डर इंच जागा विकतात, आणि आमच्याकडे ही वाडवडिलांपासून ही जागा आलेली असते, त्यामुळे त्याची किंमत नसते, ती अशीच पडलेली असते. पावसामध्ये तिचं पाण्यातून माती सगळी वाहून जाणार, नंतर मग आपण तिथे काहीतरी दगडी टाकणार पाय ठेवायला, पण तिथे आपण व्यवस्थित करत नाही, कारण आपल्याला माहित नसतं की ह्याच्यातूनही आपण एक चांगला स्वर्ग तिथे निर्माण करू शकत असतो. सो परसबागेतील श्रीमंती असो की अजून काही गोष्टी असो, प्रचंड पैसा देणाऱ्या गोष्टी आहेत. आणि आता असं झालंय ना की सायन्स एवढं पुढे गेलंय, संशोधन एवढं पुढे गेलंय की तुम्ही छोट्या छोट्या जागेत सुद्धा खूप चांगले उद्योग करू शकता. जसं आपण नेहमी मत्स्यपालनाबद्दल बोलतो असतो किंवा परसबागेतील श्रीमंती बोलतो असतो, मला वाटतं आत्ताचा येणारा काळ म्हणजे पावसामध्ये तुम्हाला खूप चांगली संधी आहे. छोटे छोटे हौद बांधून किंवा शेततळे बांधून त्याच्यात पावसाचं पाणी साठवून छान पद्धतीत तुम्ही मत्स्य संवर्धन करू शकाल. त्या दिवशीच गेल्या रविवारी आमची पनवेलला कार्यशाळा झाली. कोकणातूनही खूप लोक आले होते, संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आले होते. आणि मत्स्यपालन नक्की कसं करावं, किती जागेत करावं, कोणते त्याच्यात ऑप्शन्स आहेत, खूप चांगल्या पद्धतीने ऋषी सांगितलं गेलं. जिंताडा म्हणा किंवा तो अजून एक मासा होता, मला वाटतं नरबाबोळे म्हणून, हे छोटे छोटे मासे असतात की ते जर आपण घेतले, म्हणजे तुमच्याकडे जर जास्त जागा नाही, ज्याच्याकडे जास्त जागा आहे त्याने 1 एकरामध्ये ते शेततळं बांधावं. आणि एवढ्या छान पद्धतीने सांगितलं गेलं की शेततळं नक्की कसं बांधावं, त्याचा भाग कसा पसरट असावा, तो एकतर चौरसाकृती असावा किंवा आयताकृती असावा, मग तो कशा पद्धतीत असायला पाहिजे, खाली किती माती असली पाहिजे, कशा पद्धतीत आपण त्याच्यात मासे सोडायचे असतात, पाणी कधी बदलायचं असतं, कधी त्याच्यात एक्स्ट्रा पाणी टाकायचं असतं. आणि जर 1 एकरमध्ये जर केलं ना आपण ऋषी, एक मासा विकण्यायोग्य व्हायला म्हणजे 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त खर्च एका माशावरचा 50 ते 60 रुपये असतो. पण तोच मासा जर आपण मार्केटमध्ये विकायला गेला, मग तो जिताडा असो, नरबुंबळी असो किंवा अजून असो, तर त्याची किंमत ही किमान 400 रुपये किलोपासून पुढे असते. आणि एका हौदामध्ये किमान हजारो मासे एकाच वेळेस आपण हे करू शकतो, त्याचं पालन पैदास करू शकतो. आणि ह्या सगळ्यासाठी वेळ लागतो. दिवसातून सकाळचा अर्धा तास आणि संध्याकाळचा अर्धा तास, म्हणजे 1 तास जरी तुम्ही दिवसातून त्या मत्स्यपालनासाठी जर देता ना ऋषी, तरी सुद्धा तुम्ही किमान महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. आणि ज्याच्याकडे जागा नाही आहे जास्त, त्याने जर मत्स्य संगोपन नुसतं केलं ना, म्हणजे इंचा एवढे जे मासे आपल्याला भेटतात, छोटे छोटे जी असतात ती टाकून आपण त्यांना बुटकुळीपर्यंत म्हणजे 15 दिवस किंवा 1 महिन्यापर्यंत जरी संगोपन केलं आणि तुम्ही विकलात, कारण ते छोटे असतात त्यामुळे त्याला जागा सुद्धा संगोपनाला कमी लागते, तरी सुद्धा त्याच्यातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. आणि सगळ्या गोष्टी जवळजवळ 5-6 तास अखंडपणे चालू होत्या. डॉक्टर विवेक वर्तक होते, डॉक्टर हसन मसलई होते, प्रशांत पाटील होते, ज्यांनी शोभिवंत माशांची श्रीमंती म्हणजे छोट्याशा टँकमध्ये तुम्ही कशा पद्धतीत, मला वाटतं डिस्कस माशाबद्दल त्यांनी खूप छान सांगितलं. आणि नुसतं माशांचं संवर्धन संगोपनच नाही, तर ते मासे तयार झाल्यानंतर त्याची विक्री कुठे करायची हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. हसन मसलेने तर जबरदस्त सगळा विषय घेतलेला. आणि एवढ्या प्रचंड श्रीमंती दडलेल्या आपण त्याच्यापासून खूप अज्ञान आहोत.
आपल्याला त्या गोष्टी माहीतच नाही आणि म्हणून या कार्यशाळा खूप ऋषी, एक कार्यशाळा तुम्हाला खूप काही मोठा उद्योजक बनवते असं नाही, पण ऍटलिस्ट तुम्हाला त्या विषयातली आवड तरी निर्माण करायला जाते, त्या विषयातली श्रीमंती मला उलगडून दाखवते. एकदा काय तुम्हाला समजलं ना, त्याच्यात एवढा प्रचंड पैसा दडला आणि तो आपण सहज सोप्या रीतीने आत्मसात करू शकतो. हा जेव्हा तुमच्याकडे कॉन्फिडन्स येतो ना, हा कॉन्फिडन्स देण्याचं काम ना ह्या कार्यशाळा करतात. आणि एकदा का तुमच्या डोक्या मेंदूमध्ये ती गोष्ट स्थिर झाली की मला ह्याच्यामध्ये करिअर करायचं किंवा हा व्यवसाय मला करायचा आहे, तर त्याच्यानंतर तुमचे पाय आणि तुमची बुद्धी आपोआप त्या दिशेने मार्गक्रमण करतात. मग तुम्हाला इतर कोणाची मदत लागत नाही. मग तुमच्यातली चौकस बुद्धी बाहेर येते, तुमच्यातला उद्योजक जागा होतो की ह्याचं डिटेल कुठे भेटेल, ह्याचं बीज कुठे भेटेल, ह्याचं मटेरियल कुठे भेटेल, ह्याचं मार्केट कुठे आहे, हे सगळं समजतं. आणि मग हाच उद्योजक जागा करण्याचं काम अशा कार्यशाळा करत असतात. असंख्य जणांनी ती कार्यशाळा झाल्यानंतर मत्स्यपालनाचे जे डीव्हीडी आहेत, कारण मत्स्यपालनाच्या आम्ही ज्या डीव्हीडी बनवल्या आहेत ना, त्या अशाच मला वाटतं 3 संच आहेत मत्स्यपालनाच्या डीव्हीडी. आणि प्रत्येक संचामध्ये ना वेगवेगळं, म्हणजे एका संचामध्ये शोभिवंत माशांची कशा पद्धतीत आपण ऑर्नामेंटल फिशचं संवर्धन करू शकतो, संगोपन करू शकतो, खूप छान पद्धतीत केलं. तर एका याच्यामध्ये फक्त खेकडा आणि प्रॉन्स, खाऱ्या पाण्यातली मासे याबद्दल सांगितलं. आणि खेकड्याबद्दल तर एवढं छान विषय आहे ना की तुमच्याकडे साधा एक जरी खेकडा असेल तरी सुद्धा गिऱ्हाईक तुमच्याकडे येत आहे. एवढं प्रचंड त्याचं मार्केट आहे. म्हणजे एजंट शोधत असतात. तुम्ही जर साधा नरम, त्याला पुष्टीकरण असं काहीतरी म्हणतात, नरम खेकडा जर आपण घेतोय, 40-50 खेकडे घेतोय आणि त्याला जर आपण छान पद्धतीत फिडिंग करून संगोपन करतो, त्याला कडक करतो, तर तोच खेकडा मार्केटमध्ये 1200 रुपये किलोने जातोय. एवढी प्रचंड श्रीमंती या जिताडा मासा म्हणा किंवा खेकडा आहे किंवा शोभिवंत मासा संपूर्ण मत्स्य शेतीमध्ये दडलेली आहे ऋषी. आणि त्यामुळे आत्ताचा सीझन, मी हे आजच्या कार्यक्रमात का बोलतो, कारण आता मृग नक्षत्र लागेल, पाऊस यायला सुरुवात होईल. तुम्ही जर आता एखादा हाऊंड, एखादा पॉन्ड मारलात तर तुम्हाला पाणी दुसरीकडनं आणायची गरज लागणार नाही. पावसाचंच पाणी तुम्हाला कव्हर करायचं, साठवायचं आणि त्याच्यातून ते पाणी तर तुम्हाला उपयोगी नंतर येईलच, पण त्यातून तुम्हाला उत्पन्नही भेटेल. म्हणून मत्स्यपालनाकडे लोकांनी अधिक चांगल्या याने बघितलं पाहिजे अशी माझी आशा आहे. मत्स्यपालनच नाही, तर आपण ज्या पद्धतीने हा विषय जिथे मी सुरू केला होता तो परसबागेतील श्रीमंती, या सगळ्याबद्दल बोलताना तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल तर फार मोठी एकर आणि गुंठे जागा हवी अशातला भाग नसतो. छोट्या जागेत, पण त्या जागेत नेमकं काय घेऊ शकतो आणि मार्केट कशाची आहे, बाजारपेठ कशाची आहे, याचा विचार केला तरी आपण पैसे कमवू शकतो. नक्की ऋषी. परसबागेमध्ये तुम्ही आता छोटीशी जागा बोललात आजूबाजूची, तिथे तुम्ही लिंबाची लागवड करा, तिथे तुम्ही झेंडूची फुलं लावा, तिथे तुम्ही मिरची घ्या, तिथे भाजीपाला लावा, तिथे शेवगा लावा. हाताच्या अंतरावरती तुम्हाला सगळीकडे नुसता पैसाच घ्यायचा त्याच्यातून. आता तुम्हाला फक्त खड्डे मारायचे आहेत, बीज लावायचे आहेत किंवा रोपं लावायचे आहेत, निसर्ग आहे तुम्हाला पाऊस द्यायला, पाणी द्यायला. कारण आता जी काही तुम्ही सुरुवात कराल ना, जे काही तुम्ही रोजवाल तेच तुम्हाला उद्या उगवणार आहे, तेच तुम्हाला पैसा भेटणार आहे. त्यामुळे परसबाग म्हणा किंवा मत्स्यशेती म्हणा, ह्याच्यासारखा सर्वांग सुंदर एक बोलतात मोसम असूच शकत नाही किंवा वेळ असूच शकत नाही. त्यामुळे ज्याला कोणाला नवीन सुरुवात करायची, नवीन काहीतरी उद्योगाचा श्रीगणेशा सुरुवात करायचं आहे, त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आणि आता समजा कार्यशाळा नसतील कोकणात किंवा इतर तुमच्या विभागात, तर त्या विषयाच्या, म्हणजे मत्स्यपालन असेल, देशी गायचं अर्थशास्त्र असेल, परसबागेतील श्रीमंती असेल, त्याच्या डीव्हीडी जरी प्रत्येकाने घेतल्या ना सुवर्ण कोकणच्या कार्यालयातून, तरी त्यांना संपूर्ण एक विस्तृत माहिती त्या विषयाची त्यांना भेटू शकेल आणि यशस्वी उद्योजक म्हणून ते उभे राहू शकतील. यशस्वी उद्योजक राहण्यासाठी ज्या काही गोष्टी अपेक्षित असतात, मग ते मार्गदर्शकांचं ज्ञान, बाजारपेठेची गरज, बाजारपेठेपर्यंत तुम्ही कसे पोहोचाल, बाजारपेठ तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल, या सगळ्यासाठी सुवर्ण कोकण झटतंय. तुम्हाला जर उद्योजक व्हायचं असेल, तुम्हाला या सगळ्यातनं एक नवी सुरुवात करायची असेल आणि ही सगळी डेव्हलपमेंट तुम्हाला तुमच्याच पैशानं, तुमच्याच जमिनीत आणि येणाऱ्या नफ्यात देखील फक्त तुमचाच वाटा असेल, या सगळ्या गोष्टीविषयी जर तुम्ही प्रामाणिक असाल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या सुवर्ण कोकणच्या नंबरला या क्षणी संपर्क साधा. तुमच्या मनातल्या उद्योजकीय भावना आमच्याशी म्हणजे सुवर्ण कोकणशी शेअर करा आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्र सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर
स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. परब, 28 आणि 29 मे 2 दिवशी वेगवेगळ्या कार्यशाळा होत आहेत. 28ला कराडला होते, जळगावला होते, 29ला नाशिकला होते, पुण्याला होते. आणि या सगळ्या कार्यशाळांमध्ये नेमके हेच विषय जे आपण ब्रेक पूर्वी बोलत होतो की याच साध्या साध्या गोष्टीत श्रीमंती लपली आहे. फार पैसे कमवायचे म्हणून मोठे कोणतरी इमू घ्यायचे आणि नंतर मग डोक्याला हात लावून बसायचे असे प्रकार आता बंद केले पाहिजे. त्याच्यासाठी जनजागृती आहे. काय सांगाल? पहिली गोष्ट ना ऋषी, सुवर्ण कोकण हे नेहमी छोट्या छोट्या धंद्यातली श्रीमंती उलगडून दाखवत असते. इथे आम्ही कधीच डॉलरच्या भाषेत बोलत नाही. ज्या काही छोट्या गोष्टी आहेत, मग त्या कुक्कुटपालनाच्या असो किंवा देशी गाईचं असो किंवा शेळीपालन, जिथे इन्व्हेस्टमेंट कमीत असतील, जिथे मिळणारं उत्पन्न मात्र शाश्वत असेल, अशा गोष्टी संदर्भातच बोलतो आपण. कधीच बँकांच्या कर्जांबद्दल, त्यांच्या अनुदानाबद्दल, योजनांबद्दल जास्त बोलत नाही कधी कोणाला तिथे ते तशा गोष्टी घेण्यासाठी प्रवृत्त करतात. आपण नेहमी कार्यशाळेतून हेच सांगत असतो. कशाला म्हणजे नेमकं काय माहिती आहे ऋषी, 4-5 विषयाची आपण एक सविस्तर माहिती देत असतो. म्हणजे शेळी पालन कशा पद्धतीत तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने करू शकता आणि त्याच्यात तुम्ही हमखास फायदा घेऊ शकता. कशा पद्धतीत कुक्कुटपालन करायचं असं, त्याच्यातून मिळणारा पैसा किती आहे, मत्स्यपालन कशा पद्धतीत केलं जातं, नैसर्गिक शेती काय, सेंद्रिय शेती काय किंवा नगदी पिकं कोणती, असे 5-6 विषय आपण जशा वेळेप्रमाणे आपण त्या कार्यशाळेत मांडत असतो. त्यातल्या श्रीमंतीची गणितं उलगडून दाखवत असतो. लोकांना फक्त हेच करायचं आहे की त्यातला कोणता विषय आहे की जिथे मी चांगल्या पद्धतीत काम करू शकेल, जो माझ्या आवडीनुसार, सवडीनुसार किंवा माझ्या भौगोलिक परिस्थितीला अनुसरून मी तो करू शकतो. एकदा का तुम्हाला त्या कार्यशाळेत तो कॉन्फिडन्स आला की नाही बाबा, मी हा विषय म्हणजे मी शेळी पालन करू शकतो किंवा मी कुक्कुटपालनापासून सुरुवात करू शकतो, एकदा का जर तुम्हाला तो समजलं, तर तुम्ही कधीही सुवर्ण कोकणच्या ऑफिसमध्ये किंवा सुवर्ण कोकणच्या कोणत्याही शिलेदाराकडे जा. तुम्हाला तो व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारी सगळी मदत करायला सुवर्ण कोकणचे शिलेदार हे तत्पर असतात. आणि त्यामुळे कार्यशाळेत तुम्हाला भले तोंड ओळख करून देत असेल, तुम्हाला एक बेसिक माहिती भेटत असेल, तुम्हाला त्यातली श्रीमंती समजत असेल, आणि त्याच्यानंतर सुरू होणारा प्रवास आहे ना, तिथे मात्र सुवर्ण कोकण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं. आम्ही नुसतं उत्पन्न कसं घ्यायचं ते सांगत नाही, तर त्या उत्पन्नाला मार्केट कसं भेटेल, तुम्हाला लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल, ह्याची आपण काळजी घेतो. तुम्ही बघितलं असेल, आज असंख्य शेतकरी जे सुवर्ण कोकणच्या चळवळीत आले, स्वतःचा उद्योगधंदा केला, त्यांच्या कर्तृत्वाने ते इथेही बसले आणि इथे बसल्यानंतर त्यांना भेटलेलं गुडविल, त्यांना भेटलेलं मार्केट, त्यांना भेटलेली बाजारपेठ, हिचं तुम्ही शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही ऋषी. सो त्यामुळे सुवर्ण कोकण हे फक्त उत्पादन कसं घ्यायचं किंवा कशा पद्धतीत उद्योग करायचा इतकंच नाही सांगत, तर बाजारपेठेबरोबर, मार्केट बरोबर एक विचारांची संस्कृतीही देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो. नक्कीच. सर्वसामान्यांसाठी अश्वमेध आणि सर्वसामान्यांमधला अश्वमेध ही 2 जरी वाक्य असली तरी ती गोष्ट महत्वाची आहे. कारण कुणीही माणूस स्वतःसाठी जिंकण्यासाठी अश्वमेधचा शिलेदार होऊ शकतो आणि कुणीही माणूस हा इतरांसाठी शिलेदार बनू शकतो. ही अशी नेमकी कोणती कन्सेप्ट आहे की पैसा कमवता कमवता समाजाचं, मातीचं, परिवाराचं आणि गावाचं ऋण ठेवून त्यासाठी पैशाच्या भाषेत झगडणं? नक्कीच जोशी. आता तर आम्ही ह्याला मला वाटतं 28 आणि 29 तारीखच्या ज्या कार्यशाळा आहेत त्यात अजून एक संकल्पना आपण राबवतो, शिलेदार. म्हणजे आजपर्यंत आपण शिलेदार नोंदणी करत नव्हतो, फक्त अश्वमेधमध्ये आपण शिलेदार नोंदणी करत होतो. परंतु आताच्या म्हणजे 28-29ला आपण सुवर्ण कोकणचे शिलेदार म्हणजे खूप जणांना इच्छा प्रकट करत असतात. मग ते फोनवर असो किंवा कार्यशाळा चालू व्हायच्या अगोदर लोक विचारतात की मला शिलेदार बनायचं तर काय करायचं आहे. आणि अश्वमेधमध्ये आपण खूप सिलेक्टेड लोकांनाच घेत होतो, ज्यांना खरोखरच जागरूक आहेत आपल्या कर्तव्याबद्दल, आपल्या परिस्थितीबद्दल, किंवा ज्यांना खरोखरच चीड आहे आपल्या गरिबीबद्दल किंवा दारिद्र्यात. परंतु आता ह्या 28-29 पासून आपण शिलेदार नोंदणी नव्या पद्धतीने करतोय. ही शिलेदार नोंदणी कशी असेल ऋषी माहिती आहे, ज्याला वाटतं की मला ह्या शेतीपूरक धंद्यात स्वतःबरोबर इतरांना सुद्धा उद्योजक म्हणून आणायचं आहे, त्यांच्याही आयुष्य आपल्याला परिस्थिती बदलायची आहे, तर अशांना आपण शिलेदार करतोय. आणि मग ह्या शिलेदारांना मिळणारे फायदे काय किंवा सवलती काय, तर नक्कीच आपण मला वाटतं परत त्या विषयावर बोलूया. एक छोट्याशा ब्रेक नंतर बोलूया, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेकवर जाऊया. आठवण अतिशय महत्वाची, 28ला कराड आणि जळगाव एका दोन वेगवेगळ्या भागात सुवर्ण कोकणच्या 2 मोठ्या कार्यशाळा होत आहेत. तर स्क्रीनवर दिसणाऱ्या सुवर्ण कोकणच्या नंबरला या क्षणी संपर्क साधा. तुमच्या मनातल्या उद्योजकीय भावना आमच्याशी म्हणजे सुवर्ण कोकणशी शेअर करा आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्र सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर
स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. परब, ब्रेकवर जाताना मी काही काळ तुम्हाला थांबवलं. अश्वमेधचे शिलेदार आणि सुवर्ण कोकणचे शिलेदार, मुळात ह्या दोन कन्सेप्ट अधिक ऋषी, सुवर्ण कोकणची शिलदार ही संकल्पना पहिल्यांदाच आपण ह्याच्यात येतं उपयोगात आणतोय की खूप जणांना शिलदार बनायचं असतं. खूप जणांना ह्या शेतकऱ्यांसाठी सुरुवात केल्या चळवळीचा भाग बनायचं असतं. पण सुरुवातीला आपण फक्त अश्वमेधचे शिलदार म्हणून घेत असतो. परंतु आता खऱ्या अर्थाने आपण शिलेदार नोंदणी चालू करतोय. शिलेदार म्हणजे जे शिलेदार होतात त्यांना काही कुपन्स 20-25 कुपन्स दिल्या जातात आणि त्या कुपनच्या साह्याने ते कुणालाही नाममात्र दरात फक्त जेवणाचे आणि ह्याचे हॉलचे पैसे भरून ते कार्यशाळेत पाठवू शकतात. एवढी प्रचंड त्यांना सवलत दिलेली असते. तीच गोष्ट जे शैक्षणिक साहित्य आहे, म्हणजे सीडीज आहेत किंवा अजून काही पुस्तकं असतील, काही असतील, तेही त्यांना नाममात्र दरात भेटतात. त्याच्या मागचा उद्देश आहे ना की जास्तीत जास्त लोकांच्या घरात ही चळवळ रुजावी. कारण होतंय कसं की मला 2-4 लोकांना पाठवायचं आहे, परंतु मला त्याची एवढी किंमत किंवा काही गोष्टी नाही अफोर्ड होत. पण शिलेदार झाल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना चळवळीत आणू शकता. एवढंच काय, तर तुम्ही सुद्धा पूर्ण वर्षभराच्या कालावधीत किमान 20 कार्यशाळा अगदी नाममात्र दरात, म्हणजे फक्त जेवणाचे आणि हॉलचे पैसे भरून सुद्धा तुम्ही जवळजवळ ती मोफतपणे तुम्ही ते कार्यशाळा वर्षभर अटेंड करू शकता. तर या शिलेदाराचं मुख्य काम असं असेल की त्यांनी किमान वर्षभरातून जास्तीत जास्त लोकांना ना ह्या कार्यशाळा उद्योजकीय चळवळीत आणावं, जास्तीत जास्त लोकांना त्याच्या पायावर उभं करावं. त्या लोकांना नक्की श्रीमंतीची तुम्ही जाणताय, तुम्हाला त्यातलं जी श्रीमंतीची रहस्य उलगडली आहे ती त्यांच्याकडेही जावीत, जास्तीत जास्त लोकांकडे. हा त्यामागचा उद्देश आहे. विषय नक्कीच, आणि हाच व्यापक उद्देश आहे. मुळात उद्योजकीय शिक्षणाची ज्याला गरज आहे, आवड आहे, त्यास तो प्रत्येक जण या सगळ्याकडे खेचला जातोय. या सगळ्या संदर्भात आणि काय सांगाल? आणि ह्या शिलेदारांना निवडक लोकांना अश्वमेधचे शिलेदार म्हणून घ्यायचं. अश्वमेधचे शिलेदार म्हणजे काय, तर ज्यांनी खरोखरच स्वतःचा मोठा उद्योगधंदा केलाय, ज्यांचं स्वतःचं कर्तृत्व इतरांना प्रेरणादायी आहे किंवा इतरांना श्रीमंतीकडे धावण्यास प्रवृत्त करू शकेल, अशा लोकांना अश्वमेधमध्ये घेऊन त्यांच्या मालाची मार्केटिंग कसं करणं, त्यांच्या मालाला बाजारपेठ कशी मिळवून देणं, मग त्यांना चॅनलच्या माध्यमातून इथे आणणं किंवा कुठे इतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणं किंवा त्यांना अजून काही मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण अश्वमेधच्या फक्त शिलेदारांसाठी करणार आहोत. त्यामुळे ह्याच्या पुढे जी गौडडोर आहे अश्वमेधाची, सुवर्ण कोकणची, खूप जोरदार असणार आहे. विषय नक्कीच. या सगळ्याच्या निमित्तानं त्यांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या कार्यशाळाबद्दल आपण नेहमी बोलत असतो. आणि आता खरं तर 28ला जळगाव आणि कराड येथे या कार्यशाळेत, ही कार्यशाळा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात किती बदल घडवते? प्रचंड बदल घडवेल. कारण पहिली गोष्ट की कराडच्या कार्यशाळेला शेळी पालनावर बोलायला सुमित भोसले येतात आणि जळगावच्या कार्यशाळेला मी इम्रान सरांना बोलवतोय. दोघेही महारथ दोघांनी हासिल केली आणि प्रत्येक जण कार्यशाळा संपल्यानंतर आयुष्यभर सुमित भोसले किंवा इम्रानला विसरू शकणार नाही, एवढं प्रचंड ज्ञानाची शिदोरी ते तिथे रिते करणार आहेत. त्यानंतर जळगावला मी नवनाथ दुधाळ साहेब आहेत, जे पंचगव्यांमधले खूप मोठं नाव आहे. म्हणजे देशी गायीच्या शेण आणि गोमूत्रातून दररोज तुम्ही 1000-2000 रुपये निव्वळ कसे कमवाल, कोणती उत्पादनं बनवायची असतात आणि ती उत्पादनं आपल्या आरोग्यासाठी, आपल्या मार्केटसाठी किती महत्वाची आहेत, किमान 20 ते 30 उत्पादनं कशी बनवायची ह्या विषयाची ते माहिती देणार आहेत. त्याच्यानंतर मला वाटतं वनौषधी असेल किंवा कुक्कुटपालन विषय असतील, प्रचंड विषय आहेत. मोजके आपण विषय घेतलेत. मी मगाशी बोललो, आताही सांगतो, 5-6 विषयांची संपूर्ण तोंड ओळख किंवा शास्त्रोक्त प्रशिक्षण तुम्हाला दिलं जातील. पण तुम्ही कोणत्या बिझनेसमध्ये स्वतःला कम्फर्टेबल समजाल, कोणता बिझनेस तुम्ही, कारण प्रत्येक काम कोणी नोकरी करून करत असेल तर कोण अजून 4 जण मिळून करत असेल. त्यामुळे प्रत्येकाची आवड आणि सवड ही खूप महत्वाची आहे. तर तुमच्या आवडी आणि सवडीनुसार किंवा तुमच्या भौगोलिक परिस्थितीला जी संयुक्त ठरेल असा कोणता बिझनेस आहे तुम्ही तो निवडा. नुसती कार्यशाळा नाहीये, तर कार्यशाळेनंतर ज्यांना खरोखरच काहीतरी उद्योगधंदा चालू करायचे आहेत अशा प्रत्येकांना लागणारा सर्वतोपरी मदत सुवर्ण कोकण या कार्यशाळेच्या निमित्ताने करेल. सुवर्ण कोकण हीच नेमकी मदत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुमच्या जिल्ह्यात येऊन, तुमच्या गावात येऊन कार्यशाळेसाठी मान्यवर दिग्गजांना आणतोय. आणि हे मान्यवर वक्ते केवळ पुस्तकी शिक्षणातनं आलेले नाहीयेत, तर मातीच्या कष्टातनं आणि ज्यांनी स्वतः या सगळ्या विषयातली मास्टरी संपादन केली आहे तसा प्रत्येक वक्ता आम्ही तुमच्यापर्यंत आणतो. आणि या सगळ्यातनं आपल्याला श्रीमंतीची रहस्य, श्रीमंतीची गणितं जी तुमच्या मातीत होती ती उलगडायला भाग पडणार आहे. उद्या 28ला कराड आणि जळगाव येथे कार्यशाळा होते. या सगळ्या कार्यशाळेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. परब, या ठिकाणी आलात, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आभार.
24 तास रहा एक पाऊल पुढे.